स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। आज महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे। लांबपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली। दर्शनासाठी 2 तास वेळ लागतोय। आज महाशिवरात्री निमित्त वेरूळ येथील 12 ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्या असून गर्दी होते। या ठिकाणी पोलीस व प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा। आमचं दर्शन सकाळी खूप छान झालं आणि व्यवस्थापन एकदम छान आहे। तरी सर्व भक्तांनी गर्दी करू नये आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होणार आहे। घाई गडबड करू नये, आरामात सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। आता महाशिवरात्री आपण दर्शनाला येत आलात, कसे दर्शन झालं? सर्वप्रथम महाशिवरात्री निमित्त सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा। या ठिकाणी मंदिर व्यवस्थापनाची जी व्यवस्था आहे ती अतिशय छान आहे, पण गर्दी जी आहे ती खूप आहे। त्यामुळे भाविकांनी सुद्धा जर व्यवस्थापन समितीला जर सहकार्य केलं तर सगळ्यांचे दर्शन अगदी व्यवस्थित होईल आणि दर्शन सगळ्यांचे छान आणि सुरळीत होते आहे। किती वेळ लागतो? तरी लाईन आता अगदी म्हणजे सकाळच्या वेळेला सुद्धा लाईन तीर्थापर्यंत गेलेली आहे। त्याच्यामुळे दर्शनाला फार वेळ लागणार आहे आणि दिवसभरात पण प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। मी योगिनी गणेश वाघमारे। घृष्णेश्वरांच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज दर्शन करून अत्यंत कृतकृत्य वाटतोय। संपूर्ण भारतीय संस्कृती जी आहे जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि उन्नत संस्कृती आहे आणि इथे दर्शनाच्या शास्त्र ही तेवढंच महत्वाचं आहे आणि वैदिक सनातन धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंगाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेले आहे आणि देवगिरी भागातल्या या घृष्णेश्वरांच्या सानिध्यामध्ये आज संपूर्ण भारतातून प्रत्येक कानाकोपऱ्यामधून जे भाविक भक्त इथे येतात, अत्यंत शांततेने दर्शन घेऊन मनोकामना ते पूर्ण करून घेत आहेत आणि भक्ती आणि शक्ती हा भारताचे अत्यंत वैशिष्ट्य आहे आणि या भक्ती आणि शक्तीचा जो भाव जो आहे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकारार्थमिदं शरीरम। कुठल्याही धर्मामध्ये परोपकारासाठी हा शरीर दिलेले आहे, मनुष्य जन्म आलेले आहे असं कुठेही म्हणत नाही। फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीमध्ये सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्। सर्वांना सोबत घेऊन जगणारा जो नागरिक आहे, जगणारा जो भाविक भक्त आहे तो फक्त आणि फक्त सनातन धर्मामध्ये आहेत आणि अशा थोर सनातन धर्मामधलं आज 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये अत्यंत शिस्तीनं आणि गर्दी असताना सुद्धा अत्यंत नियमबद्ध जो दर्शन घेत आहे भाविक भक्तांनी। असेच आणखीन जास्तीत जास्त जो आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावं, भाविक भक्तांनी शांततेनं दर्शन घ्यावं आणि हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्यासाठी अविलंब जो आहे याचा प्रधानमंत्री लक्ष घेतील असं आम्हालाही वाटतो आणि हिंदू राष्ट्र होणं हा काळाची गरज आहे। मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य सभेच्या राज्याध्यक्ष म्हणून मी सेवा करत असतो।